नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागरीच्या आवत्या प्लस सहर्ष स्वागत आहे. मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. पीएम किसानच्या 22 हप्त्याचे पैसे उद्या 2,000 रुपये जमा केले जाणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाम गुवाहाटी या ठिकाणी त्याचं कार्यक्रम होणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण तर या योजनेला चालू होऊन जवळपास 6 ते 7 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि याचाच आनंद उत्सव म्हणून उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 मार्च नंतर दुपारच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये हे जमा केले जाणार आहे. आता त्याचबरोबर पीएम किसानच्या संदर्भात जे काही अपडेट आलेले आहे त्या संदर्भात नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात सुद्धा वित्त विभागाच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता याचं सुद्धा वितरण केलं जाईल. या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट आलेली आहे. ज्याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ. तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचे अनेक शेतकरी वर्षापासून वाट बघत होते, म्हणजेच 22वा हप्ता हा कधी येणार, कारण तर 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा झालेले, परंतु 22 हप्त्याचे पैसे अद्याप जमा झाले नव्हते. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाम गुवाहाटी या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानच्या 22 हप्त्याचे 2,000 रुपये हे पूर्ण राज्यभर, पूर्ण देशभर याचं वाटप केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 2 ते 2:30च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये हे जमा केले जाणार आहे. आता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याच्या संदर्भात अद्याप कोणत्याच प्रकारचं अपडेट आलं नव्हतं, परंतु आता वित्त विभागाच्या माध्यमातून सुद्धा एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेला जे काही पैसे लागणार आहेत त्या विभागाच्या माध्यमातून, म्हणजेच वित्त विभागाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. जे काही एससी कास्ट असतील त्या कॅटेगरीतून आणि ओपन कॅटेगरीतून अशा पद्धतीने त्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि 8व्या हप्त्यासोबत 9व्या हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. परंतु आता पीएम किसानचा उद्या 13 मार्च रोजी दुपारच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा केले जाऊ शकतात. कारण तर हे पैसे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या हे जमा केले जाऊ शकतात. कारण तर वित्त विभागाच्या माध्यमातून जे काही माहिती दिलेली आहे आणि जे काही निधी मंजूर केलेली आहे त्याप्रमाणे जे काही पीएम किसानचे पैसे असतील त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचे सुद्धा पैसे हे जमा केले जाऊ शकतात. परंतु आता पीएम किसानचे जे काही नवीन लाभार्थी होते, अनेक शेतकऱ्यांचे पॉलिसी ट्रान्सफर करण्यात आल्या होत्या. एखाद्या व्यक्तीचा वडील वारल्यानंतर त्याची पॉलिसी ह्या त्याच्या वारसाच्या नावाने केली जाते आणि अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केले होते. अशा सुद्धा शेतकऱ्यांना पीएम किसानचा उद्या 22 हप्त्याचं वितरण केलं जाऊ शकते. त्या देखील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाऊ शकते. परंतु आता नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा आणि 9 हप्त्याचं सुद्धा वितरण हे उद्या कदाचित होऊ शकते. परंतु पीएम किसानचा मात्र 22 हप्त्याचं वितरण हे निश्चित झालेले आहे आणि उद्या दुपारच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. जमा केले जाणार आहेत, जाऊ शकतात नाही, जमा केले जाणार आहेत. नमो शेतकरी आणि पीएम किसानचा या हप्त्याचं वितरण सुद्धा एकत्र केलं जाऊ शकते. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.